देवा आज तर लय काम झालं. आज पूर्ण घर साफसफाई केलं. इतका कंटाळा आला. देवा काय करू, सासू तर एक काम करू लागत नाही. मला तर पूर्ण जीव घ्यायला लागले. खूप कंटाळा आला मला. आता कांदा लसूण तळायलाच नाही लावते. तसं पण मला खूप काम झालं. मला बाकीचं स्वयंपाक करायचं आहे. मला एवढी मदत करा बरं. मला कांदा लसूण निसून द्या बरं. काय? हा थांब आलो. काय होतं काय माहिती मला एक कांदा लसूण निसून द्या ना. मी बाकी स्वयंपाक करते तोपर्यंत. तेवढीच थोडीफार मदत होते. बरं ठीक चला कधी काम केलं नाही. काम करणं पडायला. जाऊ द्या. बस विश्वा काय करा लागला रे? काय नाही ग, ते पूनमचं अंग दुखत होतं तर थोडस ते कांदा ते थोडं तिला चिरून देत होतो. बापा तिचं तर चांगलीच मदत करा लागला. मग कधी अंग नाही का रे दुखलं? मला एखाद्या वरच्यान तरी मदत केली का रे तू? हा पुन्हा चहा ठेव बरं थोडसा मला. हो आई ठेवते. ठेव लगेच. हो हो. हॅलो हॅलो हा बोल ना आई. काय करते ग पूजाबाई? काय नाही ग, चहा करायचा होता आता. तो चालला का चहा? हा तुझं झाला का चहा पाणी? नाही ग, लय वाढूचं सांगितलं चहा घ्या कर, तर अजून काय केला का नाही काय माहित आता. का बरं? अहो तो पाय ना लगे लसण का निसा लागला, कांदा कापा लागला, टमाटर कापा लागला, सर मिक्स कापून द्या लागला. आणि मला कधीच मदत केली नाही. काय ना तिला कशी मदत करतोय. आणि मग हातात पाणी घेतलं हो ना ईश्वा. बापरे. पाय ना आता कसा घरात जाऊन बसला. आणि मी कवाची चहा सांगते तर अजून चहा उकळला नाही. मग त्यालाच सांग ना. त्याला काय आता, त्याला का आवाज देतच राहू का? दोघं घरात बसले आणि तो मस्त मदत करायला लागला. तर जाऊ द्याच ना. पण पाय ना तुला सांगा लागले ना कशी मदत करतो, कसा हे करतो. आणि जाऊ दे आता, त्याला पण त्याची बायकोच आहे ना. बायको आहे पण मग किती दुखत होतं तेव्हा मदत नाही केली मला कोणतीच. हो आता हातात पाणी पाहिजेत होत. तुझा पण दोष आहे ना काहीतरी. तुझा जास्त लाड होता ना. ते लाडच बागा लागला हो बाई मला. त्यानं दुर्लक्ष केलं हो बाई आता मपल्यावरलं. आता उघडले का डोळे? मग डोळे उघडले बाई आता काय करते. बर जाऊ दे, नको ताण घेऊ. सांग परत एकदा चहा करायला करेल ती. पूनम झाला का हो चहा? चहा झाला का पूनम? अन्न माय कवाच करते, कवाच सांगितलं चहा करायचा. पूनम तो कांदा निसना झाला. आपला कांदा निसना म्हणतो हाय. अरे कांदा निसना नाही, कांदा म्हणजे ते चिरून झाला. आणि आता लसूण निसला. हे धर बाबा तुझं. आता थोडस बाहेर जाऊन येतो. विश्वा इकडे ये बरं. आता आईचं काय आलं आता परत. अरे लय टाक दुखा लागली रे, जराशी चोळून चाळून दे ना रे. टाक दुखायली का? लय दुखा लागली रे. घेते तेलाचं इकडं. मुलचक लाव ना. घे. आता दवाखाने, आजकालचे दवाखाने तुमच्यासारखे राहिले नाही. पहिले जुन्या काळातले दवाखाने हे दुखतंय का? दुखतंय रे बापा. आता तुला येत होत नाही आवाज दिला. आता तर कर एवढी मदत. लय पाय दुखतंय रे मपला. बस झालं बापा. आता काय करतो. कवाच आशावतीला येईल दाबल मनानं, तर काही मनानं कामच येत नाही तुला. अरे ते निसू लागलो. पूनमचं दुखू राहिलं. हो आता तिचं दुखा लागलं. मग काही दुखत नाही रे बापा. मग दुखतंय ते गेलं कुणीकडं. आता बायकोच सांगत बसा लागला. याचं नाही केलं त्याचं. हॅलो काय करते आई? हो का? पाय ना जर काम सांगितलं माझ्या नवऱ्याला मी लगे माझ्या सासून बोलवून घेतला आणि पाय दाबा लावला. किती ना हा लय खोडचा आहे. असंच करते ती. मी जर काम सांगितलं माझ्या नवऱ्यानं ऐकलं तर लगे पाय दाबाला बोलवलं. आणि मग पाय दाब आणि मग दुखत नाही का, मग आमकं नाही का, दमकं नाही का. काय करावं बाई, काही समजून नाही राहिलं. माझ्या नवऱ्याचं लगे असं झालं.
मी जर काम सांगितलं की लगे माझ्या सासूला पुढं पुढं लगे मला हे कर मला ते कर. बाई कटाळे बाई मी. जाऊ दे. काय ठेवते मी मग. हो. हॅलो, अहो ऐका ना, येताना नाही का 50 रुपयाचे फुगे घेऊन या. लय दिवसाचे खाल्लेच नाही. नक्की आणा. हो. नाही बसली बाई दारात येऊन. चहा पण झालं का? हो चहा केला तिनं नेमकाच. हो काय पोरगं आता आलं वाटतं घरी. हो पाणी पिऊन दिसलं आता. बाय आणतोयच ते आता काय करावं त्याला आणायचंच. बायकोचं लय काय करायला लागलं. हो ना बायकोचं लयच ऐका लागला आता. काय करावं आता. कशाला आपण नुसतं पाहायचं. ना आता डोळ्यानंच पाहिलं चाललं आता काय करते मग. बोलून बी काय फायदा. काहीच फायदा नाही आता बोलून चालून त्याला. भांडणच होतं आता ना आपल्याला भांडणाची लाज वाटायला लागली. असं काय म्हणत नाही बरं बाई, नाही तर तुमच्या घरात मी डबल म्हणायचं. नाही हो बाई तसं नाही काय आता मला बी समजतंय ना बाई पण आता काय करा. कसं आहे तुमची तर थोडंसं होणार आहे, पण असं वाटत बाई दिसली बाई म्हणतात करायचं. नाही आता काय करता आता त्याला इलाजच नाही. काय नाही एवढा विचार करायचा. आता विचार सोडूनच दिला आता. भांडणं करायचे नाही आणि विचार करायचा नाही. जे आणशील ते खाऊ घाल बापा तिला. आपल्याला कधी काही नाही आणलं. बस काय करता मग आता. आता पाणीपुरी घेऊन आला, कधी श्रीखंड घेऊन येतय, कधी काय लस्सी घेऊन येतय. आता पाहू पाहू डोळे आंधळे व्हायची वेळ आली. आपण मुखच पाहायचा आता. जगाला काय भांडणं केले तर बरंच दिसतात. त्याच्यापेक्षा आता आपल्याला भांडणं करूच द्यायचे नाही. त्याच्यानं आता मुखच राहायचं, शांत बसायचं. तुम्ही गण सांगा लागल्या मला, पण आता कसं आहे मी बोलू शकत नाही भांडणं होतात म्हणून. नाही व तसं नाही काही, पण आणतायच ते आता जगाला दिसतंयच ना. हो आता काय गपचूप बसत असते बाई मी आता. एक शब्द बोलत नसते. हो या मग. हो या. पूनम ये लवकर. ते काय आण आपल्याला मस्त. आणि आई चाल ग पाणीपुरी खायला. बाई आत्ताशी आवाज दिला कवाचे खा लागले. ये दे तू गाऊट चाललं गावडे. पाणीपुरी खायची नाही का तुला? हा चाल. आलू पण आणला नाही हो काय. मला वाटलं आवाजच देत नाही कारण कुठला कान देऊन हा आलू आहे पाणी. तुला गोड पाणी खायचं काय? अरे वा. एक फुगा आणली बाई पाणीपुरी यांनी. खरंच लय चांगली. मला लय चांगला नवरा भेटला बाई. आता काय करायचं. नवते हात धुवून येऊ राहिले. खाऊ दे माय सुखानं फुगे. काही हात धुयेल काही येईल घरात. खाऊ द्या जाय ना तुझी.